वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मी आणि हा व्हिडिओ असणार आहे प्रेप अँड पॅक विथ मी फॉर अ वेडिंग. सो येस, रिसेंटली माझ्या फ्रेंडच्या सिस्टरची शादी झाली. सो त्यासाठीच मी माझ्या घरी गेली होती अमरावतीला त्या लग्नासाठी. आणि त्याच्यासाठी मी काय काय प्रेप केला आहे आणि कशी पॅकिंग केली आहे, थोडेसे टिप्स अँड ट्रिक्स मी सांगितल्या या व्हिडिओमध्ये. सो तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. सो येस, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज कीप ऑन वॉचिंग अँड काहीही टाइम वेस्ट न करता लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. ही आहे माझी लिस्ट पॅकिंगची. टोटल 15 आयटम्स आहेत आणि याच्यामध्ये आणखी ॲड होणार आहे. कसं मी माझ्या बॅगमध्ये बसवणार आहे मला माहिती नाही, छोटीशीच बॅग आहे कारण. बट बघूया, आता मी सगळं सामान आधी बाहेर काढून ठेवते आणि उद्या जमलं तर मी ते बॅगमध्ये टाकणार आहे. कारण की मला फायनलाइज करायचं मी काय काय म्हणजे की ही पण फायनल लिस्ट नाही आहे. आता मला जसं जसं बसणार त्या हिशोबाने मला पॅकिंग करावं लागणार आहे. सो येस, आता एक तास तर झाला आहे माझा लिस्ट बनवायचा. आता यानुसार मी सगळं करणार, म्हणजे मी काही विसरणार नाही, त्यासाठी लिस्ट बनवली होती. सो ही एक टिप आहे, तुम्ही जर कुठे जात असणार तर लिस्ट बनवत जा, सो दॅट तुम्ही काहीच विसरणार नाही. डे आज मला निघायचं आहे. 5 वाजताची ट्रेन आहे माझी आणि मी 8 वाजतापासून उठलेली. आता 9:30-10 वाजले असतील. नाश्ता वगैरे केला. तुम्ही जसं बघितलं मी सगळे ब्रशेस धुवून टाकले आणि मास्क मला घालून जायचं ते धुतलं, सॉक्स वगैरे धुतले आणि टेरेसवर मी वाळायला ठेवलं आहे. सो दॅट उन्हामध्ये ते वाळणार. आता ना मला पॅकिंग करायची आहे. मी बस सामान फक्त काढून ठेवलं आहे. तुम्हाला दाखवते की मी काय काय नेणार आहे, थोडंफार स्निक पीक. ओके, सो हे सगळं जे सामान आहे या बॅगमध्ये टाकणार आहे. हे कसं याच्यात जाणार आय डोंट नो. ती ब्लँकेट कशी जाणार आय डोंट नो, कारण मी ट्रेनमधली ब्लँकेट नाही मला आवडत यूज करायला, मी माझीच यूज करते. याच्यामध्ये मेकअप आहे आणि ह्याच्यामध्ये पण मेकअप आहे आणि हे ब्रशेस आहेत, हे जे क्रीम्स आहेत ते सगळं, बँगल्स, माझा स्ट्रेटनर आणि हे पिऊचे काही गिफ्ट्स आहेत तिच्यासाठी. आणि हा मला ड्रेस जो घालायचा आहे, हे जीन्स आणि एक स्पेअरमध्ये असावं म्हणून ब्लाऊज, कारण तिथे मी साडी घालणार आहे त्यामुळे आणि सॅनिटरी पॅड्स. सो आता हे सगळं सामान मी भरणार आहे त्या छोट्या बॅगमध्ये. मी का छोटी बॅग घेत आहे, कारण मला तिकडनी दुसरी बॅग आणायची आणि ही पप्पांनी मला म्हटलं की तू घेऊन ये, त्याच्यामुळे मी ही बॅग नेत आहे. तर आता मी पटपट सगळं भरून ठेवते आणि अजून मला खूप कामं आहेत, त्याच्यामुळे आता मला फास्ट करावं लागणार आहे सगळी कामे. वाव. सो येस, लेट्स गो. बाकी सगळं तर सामान या बॅगमध्ये आलं आहे. याच्यामध्ये पण काही माझे कपडे आहेत. ब्लँकेट आणि हे जे जॅकेट आहे हे कुठेच बसत नाही, याच्यात तर बिलकुलच जागा नाही. आता तर मला बघावं लागणार, आणखी एक बॅग घ्यावीच लागणार आहे, काही ऑप्शन नाही आहे त्याच्यासाठी. तर त्या 2 गोष्टींसाठी बस एक बॅग घ्यावी लागते आणि मग ती 2 आता 2 बॅग पकडायला लागणार. बघूया. सो दोस्तो, आफ्टर अ लॉट ऑफ मेहनत फायनली मी डिसाईड केलं आहे की मी बॅग चेंज करणार, कारण की 2 बॅग हातात घेऊन मी जाऊ नाही शकत आहे. सो आता मी वबूकडून बॅग बॉरो केली आहे आणि आता मी तिच्या बॅगमध्ये भरणार आहे कपडे. थोडीशी मोठी आहे. सो आता मला रिवर्क करावं लागणार आहे आणि माझा टाइमपास झाला. बघा, ही आहे ती बॅग ज्याच्यात मी नेणार होती आणि ही आहे वबूची बॅग. सो आता हे जॅकेट आणि ब्लँकेट सगळं याच्यात येऊन जाणार. आय होप तसं व्हावं.
येस, सगळं सामान याच्यामध्ये आलं आहे आणि ह्या इतक्या बॅग्स मी घेऊन जाणार आहे. कचरेवाली गाडी जाणार नाही आहे, बट गाईज मी आता घराबाहेर पडत आहे कारण मला खूप कामं करायचे. पहिले तर ही वॉच ठीक करायची आहे आणि मला वॅक्स करायचं आहे आणि मला काही स्नॅक्स घेऊन जायचे आहे जेव्हा मी ट्रेनमध्ये राहणार. सो यस, त्याच्यासाठी मी आता निघत आहे. लवकर यायचं आहे मला. दॅट्स द ओनली थिंग. बाय द वे, मला डिनर स्वतः बनवून जायचं आहे आणि त्याच्यासाठी पण टाईम लागणार आहे, त्यामुळे खूप काम आहे आज. मला कळत नाही मी काय करावं, बट येस, लेट्स सी अँड लेट्स गो. हाय दोस्तो, सो मी लंच करून आराम करून सगळं पॅक वगैरे सगळं करून आता तुमच्याजवळ आली आहे, तुमच्या पुढे आली आहे. सो आता 2 वाजले आहे आणि मला थोडाच वेळ आहे निघायला. सो आय थॉट की मी जे डिनरसाठी प्रिपेअर करून म्हणजे टिफिनमध्ये घेऊन जाणार आहे ते मी आता बनवायला सुरू करणार होती. सो मग मी तुम्हाला पण ते दाखवते. मी डिसाईड केलं आहे की मी ब्रेड पकोडा घेऊन जाणार, जो आलूवाली स्टफिंग असते तो. खूप लोकांकडे त्याला पॅटीस पण म्हणतात. तर आय नो खूप अनहेल्दी ऑप्शन आहे, बट मला सोप्यात सोपं हेच आठवलं आणि ते थंड पण सॉससोबत टोमॅटो केचप वगैरे सोबत ते जरा चांगलं लागतं, त्यामुळे मग मी डिसाईड केलं की मी हेच बनवायला पाहिजे. सो आता आलूची स्टफिंग काकू बनवून गेले आहेत, मला बस ते ब्रेडवरती लावून त्याला तळायचं आहे. सो येस, लेट्स गो. टाईम कमी आहे आणि काम खूप आहे. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. सो आय हॅव ब्राऊन ब्रेड. तिथे ते साधे व्हाईट ब्रेड मिळाले नाही, त्यामुळे ब्राऊन ब्रेड घेतले मी. आणि ही बटाट्याची स्टफिंग खूप आहे, बट आम्ही 2 लोक आहे, सो बघू आता. उरली तर काकू घेऊन जाणार. हे मला माहिती नाही त्यांनी का ठेवलं आहे. ओके, सो अभी बातें बन आणि मला हे पटपट बनवायचं आहे. तर मी आता टाईम लॅप्सवरती तुम्हाला सगळं दाखवणार आहे. गाईज, हे बघा माझे ब्रेड पकोडा नाही आहे, खूप सगळे. आणि त्याच्याबरोबर आहे सॉस, कारण की चांगलं लागते. तर मी ठेवला आहे चहा बनायला, कारण की ब्रेड आहे बाकी, त्याच्यामुळे मग मी चहासोबत खाणार आणि मग ते पण संपून जाणार, चहा पण पिला जाणार आणि मग मी निघणार. हे केस बघा माझे. मग मी आणि बबू निघणार. हाय गाईज, सो मी आता थोड्या वेळात निघणार होती आणि मी ती माझी लिस्ट बघत होती. सगळं काही घेतलं आहे आणि आय डोंट थिंक मी काही विसरत आहे आता. सो हा एक प्लस पॉईंट आहे. तुम्ही जर अशी लिस्ट बनवली तर तुम्ही काहीच विसरणार नाही आणि तुमचं सगळं सामान तुम्हाला घेता येईल वेळेवर आणि वेळेवर घाई होणार नाही. ही जी टू डू लिस्ट बनवली होती याच्यामधली फक्त एकच चीज राहिली, ती म्हणजे फेस शेविंग, कारण मला डरमॅटनी नाही म्हटलं आहे असं काही करायला. मी जेव्हा लिस्ट बनवत होती तेव्हा आता मी लिहून टाकलं, बट मी नाही करू शकत. सो येस, सगळं झालेलं आहे अँड आय एम रेडी टू लीव. ओके दोस्तो, आपण व्हिडिओच्या शेवटाला येऊन पोहोचलो आहे आणि बस मी नंतर निघाली होती आणि मी ट्रेननी गेली होती. सो ती एक मजा होती. आय होप मी या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला थोड्याफार टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या हेल्पफुल राहिल्या असतील आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड येस, आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय दोस्तो. टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या. इथे मच्छर आला आहे, कधी घेत नाही.